की महाराष्ट्रामध्ये जे काय राजकीय समीकरणं चाललेत, आपल्या स्वतःच्या नातेवाईकांना, आपल्या स्वतःच्या मुलांना, आमदार खासदारांच्याच पुरींना, आमदार खासदारांच्याच मुलांना फक्त तिकीटं वाटले जातात. कष्टकऱ्या, शेतकऱ्याच्या आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिलं जात नाही. हे भारतीय जनता पार्टीमध्ये चाललेलं आहे. भारतीय जनता पार्टी ही लोकशाहीची पार्टी नसून ती डिओपॉलीची पार्टी आहे. त्यांना डिओपॉली ही पॉलिसी चालवायची आहे. मी प्रत्येकाला ह्या विषयावरती सांगत राहणार आहे. आणि डिओपॉली म्हणजे काय हे अनेक वेल एज्युकेटेड लोकांना कळत असेल. आपल्याला डिओपॉलीच्या पक्षासोबत राहायचंय का लोकशाहीला, इथल्या मराठी माणसाला, महाराष्ट्राला आणि सर्वसामान्याला न्याय हक्क देणाऱ्या पार्टीसोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ राहायचंय, याचा विचार ह्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मतदात्यांनी केला पाहिजे. ह्या महाराष्ट्रामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये अगदी भाजी विकणारा सुद्धा मंत्री झाला, सायकलचं दुकान चालवणाराही मंत्री झाला, या देशामध्ये डालगी डुरकुली बनवणारा सुद्धा मंत्री झाला. अगदी आमचे संभाजीनगरचे चंद्रकांतजी खैरे साहेब यांच्यासारखाही सामान्य कुटुंबातला 18 पगड 12 बलुतेदारांच्या मधला सुद्धा एक नेता त्या शिवसेनेने घडवला. सन्माननीय महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख हिंदू हृदय सम्राटांचे सुपुत्र आदरणीय उद्धवजी साहेब यांनी रिक्षावाल्याला सुद्धा आमदार करून मंत्री सुद्धा केला, असंख्य खाती दिली. पण त्यांनी खाती देता देता आणि घेता घेता त्यांनी स्वतःच्या आईसोबत, स्वतःच्या बापासोबत गद्दारी केली. अशा लोकांच्या पक्षांमध्ये आज जो काय रडांगण आणि जो काय राडा चालू झाला आहे, आता तुम्हाला एकमेव उत्तर आहे. ज्या ज्या जुन्या कार्यकर्त्यांवरती अन्याय व अत्याचार चाललाय भारतीय जनता पार्टीमध्ये चाललाय, आज लाभार्थ्यांचा गट म्हणून जो काय ह्या 40-50 जणांच्या ज्या टग्यांचा गट गेला होता, त्यांच्यातल्या ह्या माझ्या माता भगिनी रडतात ढासा. म्हणून मला हे पाहत नाही, म्हणून मी आज लाईव्हच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला की तुम्ही आता काही करा. लोकशाही वाचवायची असेल, लोकशाहीचा कायदा काय असतो हा दाखवायचा असेल, तर तुम्ही 100% या भारतीय जनता पार्टीतल्या आणि मिंधे गटातल्या लोकांनी जो तुमच्यावरतीच अन्याय केलाय, कार्यकर्त्यांनो तुम्हाला सांगतो, तुम्हाला आता ही संधी आहे लोकशाहीचा अधिकार दाखवण्याची. ही संधी तुम्ही हुकून देऊ नका. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पाठीशी उभे राहा. मशालीच्या चिन्हाला तुम्ही एक ताकदीने तुम्ही पुढे आणा.